नाचात मुरळी रंगली ग आज नाचात मुरळी रंगली नाचात मुरळी रंगली ग आज नाचात मुरळी रंगली मंडळी जमली ग मुरळी रंगली मंडळी जमली ग मुरळी रंगली घाटीच्या जोडीला दिंडी
अवतीभोवतीन मंडळी जमली ग, अवतीभोवतीन मंडळी जमली ग. नाचात मुरळी रंगली ग, आज नाचात मुरळी रंगली, आज नाचात मुरळी. आबा काय काय? अहो नरसू मोन्याचं आणि यसबा खोताचं भांडण चाललंय. अरे पण कुठं? अहो त्यांच्या दारात. चला नाही तो खून पडतील. असं होय. हे वाग्या इकडे ये. आलो जी. अरे पोरा आजपासून तुझा बा येत होता, आज तू आलायस. चांगली तयारी आहे. ही घे तुझी बक्षिशी आणि पुन्हा कवा तरी येऊन कडल लाव. गडावर चाललो तो म्हटलं जाता आपलं दर्शन घ्यावं झालं. बरं केलंस बरं केलंस. तुम्ही म्हणशीला तवा येऊन कडेला लावतो. अगं मग देवाला जाऊन आल्यावर ये की. चला. अरे माझी भन देऊनच लई घोटाळा झालाय. त्याच्या एखाद्या हिरीत तिला ढकलून दिली असती तर लई बेस झाला असतं. अरे ढकलून दिली असती तर बरं झालं असतं की हिचं कोणाला जरूर होती. हे बघ गिरजे तू का बस. आतापासून मी तुझ्याकडे बघून का बसलोय. वय वय मग काय केलं असतं. अरे अशा फसून पोरी मिळत नसत्या. अरे माहित आहे तुझी पोरगी म्हणजे माणसाची लागून गेली आहे. काय झालं नरसू? पाहुणं तुम्ही तरी बोला. हे बघा हे ना आपल्या पोराचं लगीन काढलं. मी माझी पोरगी द्यायची कबूल झालो. हे बघा याद्या ठरल्या, मुतूळ ठरला, साखर पुढे सुद्धा झाला. मग आता नडलं कुठं? आज बस्ता घ्यायचा ठरला. बरं. दोघांनी अर्ध पैसे बी घालायचं ठरलं. त्याप्रमाणे मी सगळ्या माझ्या पै पाहुण्याशी सांगून ह्याला सांगायला आलो तर ह्याने एकदम भांडणच काढले की हो. खरं काय नरसू? खरं आहे की लगीन ठरवायच्या अगोदर मुंबईवाल्याकडे गेलो होतो. याजाने पैसे देतोस का बाबा म्हणून. मग काय म्हणता तो? देतो म्हणला. ते पटतंय का? समजा त्यानं आपलं शाळ चुकून तुमच्या पोरीशी आपल्या पोराचं लगीन लावलं तर जलमभर त्यानं दुसऱ्याची मोलमोल करायची नव्ह. त्या गरिबीतच लगीन लावलं तर काय बिघडत? मी नाही कुठं म्हणतोय. पण हेच हे जरा सुद्धीनं सांगितलं असतं तर हे प्रसंग आला असता का. आता मी 4 कापडं सुद्धा घेतो पण माझं 4 पै पाहुणे यायचं. हे 2 दागिने माझ्या पोरीच्या अंगावर नको का घालायला. काय नरसू तुझं काय म्हणणं? काय घरात असतील ते दागिने घालतो की मी. एवढंच नव्ह. अरे काय कमी पडत असलं तर आमच्याकडनं आणा आणि करून टाका लगीन पोरीचं. उगाच भांडत बसू नका. उपकार कसलं. कुणाच्या बी मांडवावर येल चढवाया हातभार लावा लागतो. आता झालं नव्ह. गिरजा वाघ दोघांनी. चला पाहुणं चला. तुमच्या पुण्याने आपला गाव कसा उपयोगासारख्या नाचतोय बघ. अहो ही सगळी आबांचीच पुण्य आहे. अरे कसली पुण्य आहे. वाघवडिलांनी किस्सा घालून दिलाय तो गिरवतोय. असं कसं म्हणता आवा. आपल्या गावात भांडण नाही, कज्जा नाही का खटलं नाही. नाहीतर त्या शिरोलीचं लोक गुरु एक वेळ देवाला फुल घालायचं चुक पण ह्या लोकांची कोर्टाची पायरी मात्र काही चुकायची नाही. अरे चालायचं गाव तिथं घाण असायचं. बाकी आबा तुम्ही होता का हे लग्नात भांडण मिटलं बघा. अरे हा लग्नावर ना आठवलं आबा. अहो आता यशवंतच्या लग्न पोळाचा वा. अरे त्याची परीक्षा होऊ दे. ठेवू बार उडवून. पोरी बघायच्या आधीच. अरे पोरगी काय हाय की त्याच्या मामाची. बाकी आबा मी भाग्यवान आहे बघा. होय देवाला एवढा गुणवान पोरगा दिलाय तुम्हाला. पाहुणं पुरीला जाऊ दे की. बाय समजाची नमस्कार कर. अच्छा त्या पाठवून दे लवकर. का सर्व तर साखर वाटा बघू. लगेच बघू. कसा बघतील दिवस कासरा बरोबर आला
काळ्या काळ्या समध्या सऱ्या पाडून झाल्या थोड्या झाल्या ती थोड्या व्हायच्या ती आणि उसाची लागवण आता उद्या होईल की खालच्या मळ्यात खत टाकून झालं अजून व्हायचं आहे आणि गुराळाच्या मांडवाचं काय आपण अजून फडकर कुठे जमल्यात असं बोलू समजाच नाही मी सांगतो बर अहो माझी जरा 400 आणा हे घे 40. कोणाचा कागद आहे? थांबा वाचून बघतो काळ्या बोल पेडान पेड कशाचं मग काय खोटं सांगतो वाचून बघा की आम्हाला काही घातलं कळतंय? आम्हाला वाचायचं म्हणजे पाण्यात भिजून वाचायला पाहिजे. ते मी विसरलोच केव्हा येणार? परवा येते म्हण असं होय? अरे काळू हे काय करतोस उगाच वरडू नका हे काय पैसे होतील ते आबांच्याकडनं घ्या आणि हे घ्या बरं 2 पेढे पेढे कशाचे अहो आमचं धाकलं धनिक पास झालं मग जा तसंच घेऊन की निघालो काळू पेढे आंबा पेढा आणलं आंबा पेढा आणलं अरे मग वाच समजत नाही आबा पेढो कशाचं आमचा लक्षणचा पाला. राभा नुसती पेढ्यावर भाजी होत आहे होय अरे मग माराची 5-6 बकरी आणि झाला गाव जेवण कोण म्हणतोय आणि बघा शांत समजा इकडेच जेवायला आहे मालक जेवायला तरी येतो पण ह्या आनंदात माझ्या बकल्याला नाचवतो तुमच्या दारात अरे बघा अशी नको कोण म्हणतोय बाळू वाट आबा ते पहिले पिणी घ्या बरे ऐसा तुम्हाला काही करू नका इकडे बी दे इकडे बी दे पाहिलं हे तुम्हाला योग्य पिला आणि यो मला कशी लागले मी सख्याच्या नारा काय झालं गो बाई मला मदनाची जडली बाधा गो बाई मला मदनाची जडली बाधा कशी लागले मी सख्याच्या नादा कशी लागले मी सख्याच्या नादा त्या सजनाच्या नादा ह्या वाडाच्या नादा गो बाई मला मदनाची जडली बाधा गो बाई मला मदनाची जडली बाधा गो बाई मला मदनाची जडली बाधा गो बाई मला मदची जडली बाधा
मला कोणात ताण हेरलं रूप त्याच मनामधी भरलं वर्ण पक्षाने आतन साधा हा बाई वर्ण पक्षाने आतन साधा 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 कशासारखा नाही माझ्यासारखा गो बाई मला मदनाची जडली बाधा गो बाई मला मदनाची जडली बाधा फिर 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 गोपण फिरते माळ्यावरती राखण करते हुरड्याला आला बाई शिवारात मका हुरड्याला आला बाई शिवारात मका शिवारात मका दिलंय आभाळानं धन काळी आईला दिलेलं दिलंय आभाळानं धन काळी आईला दिलेलं मोती पेरलं मातीतून उगवलं कणसातून दुनियेची ही दौलत सारी लुटू नका दुनियेची ही दौलत सारी लुटू नका हुरड्याला आला बाई शिवारात मका शिवारात मका हिरवा शालू अंगावरती गरती वाणी नटली धरती हिरवा शालू अंगावरती करती वाणी नटली धरती राणी बनी भरली फिरती आनंदाला आली भरती ढगातून ग चोरून बघतो तिचा सखा ढगातून ग चोरून बघतो तिचा सखा हुरड्याला आला बाई शिवारात मका शिवारात मका नका सतावू ग कोणी मळ्याचा ग माझा धनी नका सतावू ग कोणी मळ्याचा ग माझा धनी बळीराजवाणी कोणी हसला बाई माझ्या मनी या जोडीला दृष्ट कुणाची लावू नका या जोडीला दृष्ट कुणाची लावू नका हुरड्याला आला बाई शिवारात मका शिवारात मका भिर 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 गोपण फिरते माळ्यावरती राखण करते हुरड्याला आला बाई शिवारात मका शिवारात मका लाज नाही वाटत सोडून गाणं ऐकायला होय तुम्हाला नाही वाटत पाखरं समजून माणसाला दगड मारायला हं? तुम्हाला लागली दगड दगड लागला असता तर इथवर आलो असतो का आमची बोंब ऐकून तुम्ही पाणी घेऊन पळत आला असता तिथवर पुरे करा सोमडेपणा आणि आल्यावाटानं चालायला लागा वा म्हणजे उलट आम्हालाच दम देता होय मालक हे काय खरं नाही चला होय जनावर पिथरलेलं दिसतंय केव्हा अंगावर उडी गेली काय सांगता यायचं नाही म्हणजे काळ्या अरे बघत नाहीस काय गळ्यात अजून दावं बांधलेलं दिसत नाही अहो दावा बांधलाय त्यांचं नाव ऐकशीला तर तुमच्या तोंडाची बोबडी वळेल असा कोण बहादर आहे जरा त्याचं नाव तरी कळू द्या तुम्हाला काय करायचं त्याचं नाव खाओ लाजता की काय नाव घ्यायला हा लाजायचं काय कारण चांगलं 50-50 माणसं कुंकू लावलं त्यांच्या नावानं त्यांचं नाव आहे पारगावचे यशवंतराव पाटील हा ते पारगावचा यशवंतराव पाटील होय अहो तो तर माझा चांगला मित्र आहे
काय म्हणताय काय माणूस? अरे एका शाळेतले मित्र आम्ही. हा मित्र. खरं सांगते तुम्ही हे? अहो मग काय थट्टा करतोय तुमची? परवाच तुम्हाला भेटला होता. चांगल्या 4-5 मुली घेऊन फिरत होता. आणि 10 घेऊन फिरू दे. तुम्हाला कोणी चोंबडेपणा करायला सांगितलंय? नाही, आम्हाला काय करायचंय हो, पण हे आपलं गावंडळ आणि अडाणी ध्यान बघून तो थोडंच लग्न करणार आहे तुमच्याशी. नाही करू देत. तुम्ही आधी चालायला लागा. आम्ही जातोय तो. बाकी तुम्ही म्हणताय तसा तो बाजार आहे खरा. काय म्हणताय काय माणूस? अरे खरं तेच सांगतोय मी. म्या त्याचं नाव ऐकलं आणि माझ्या तोंडाची बुबडी वळली. अरे बोबडी वळण्यासारखाच आहे तो. रोज वर्तमानपत्रातून त्याचे फोटो छापून येतात. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना त्याचं नाव माहित आहे. एवढी कसली बहादुरी केली हो त्यांनी? अहो आता काय काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे काय म्हणता काय माणूस? अरे 1 नंबरचा मावाली. दारू काय, सट्टा काय, रेस काय, गांजा काय, काही विचारू नका. तुम्ही आला असा आणि पुढचे कुठे आहे? तिला वळी 10-12 आणले आडीतून काढून आणायला सांगितलं. शिरपा जाणार आहे ना पारगावला आपल्या बहिणीला आणायला. तेव्हा त्याच्याबरोबर जावं म्हणतो जाडवून. तसं ते यशवंत येणार आहे ना जागरणाला. तेव्हा त्यालाही होतील. पण आंब चांगलं काढून आणायला सांगितलंय का तिला? वय तर चांगलं निवडून आणतो म्हणाली. गाडी कोणाची? यशवंत. शंभर वर्ष आयुष्य आहे बघ तुला. राम राम मामा. राम राम राम. आत्ताच त्यांनी नाव काढलं तुझं. होय कोल्हापुरात कवा आलात? तिकडची मंडळी कशी आहे? आत येऊ दे. आता परत जात नाही ते लगेच. बरं चुकलं आमचं. तेवढी गाडी पोळ्यात लाव बाबा. उगा जत्रेला अडचण नको. आता लागलाच का गुट्टावर शेळ्या राखा? अहो तुम्ही जावा की. मामा तुम्ही चला. बर एवढा आत नेऊन ठेव. चला चालेल. हे पाय बरी आहेत ना गावाकडली सगळी? हो आहेत ना. आणि अक्का कशा आल्या नाहीत त्या? अगं तिला कुठली सवड होते घरातल्या कामातनं. शिवाय आबांच्या जेवणाचाही प्रश्न आहेच ना. तेवढं खरं. तुझ्या एकदा डोसक्यावर तांदूळ पडलं की सुटले अक्का कुठे बी फिरायला. कशात बोलतोय मामा? बसा बसा काळाराम बसा. अहो कोण जाते का ते मी बघतच होतो. म्हटलं कोण जाते त्याच्यावर तेवढ्याच आम्हीराव भेटला. म्हटलं जाऊ दे. पण मी बघाय ना आमदार गुळाचा भाव तिकडे कसा आहे? तुझं आपलं काहीतरी गोष्ट तुला. अरे यशवंता तिकडे लिहून करायचं सोडून गुळाचा भाव कशाला विचारी? बाकी यशवंता आमचा शेंगला भाव चांगला असतो नाही तिकडे. शाळा दिसतो यार. अरे गुळाचा बाजार शेंगाचा बाजार काही वेगळं असतात होय. आणि मला नाव होतं. हे बघा आम्ही जरी बाजारात जात नसलो तरी गुळाचे आणि शेंगाचे भाव आम्हाला समजतात. समजत्या ते कसं? त्याचा असा आहे या सगळ्या जिन्सांचे भाव वर्तमानपत्रात छापूनच येतात. हे बरीच मान पातार म्हणतोस होय? होय तेच म्हणतो. अरे ते काही खरं असते होय. अरे वड पडला तर वडगाव पडले म्हणतात आणि पैसे घेऊन पडतात. तुम्ही म्हणताय तशी एखादी गोष्ट घडते नाही असं नाही. पण वर्तमानपत्र वाचून जगात काय चाललंय काय नाही हे सर्व समजतं. यशवंता अरे काय म्हणतो यार? वर्तमानपत्र 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 होय. बर ते राहून दे. पण मला अगोदर हे सांग आपल्या मुलकात इंग्रज गेलं का नाही? यो आत्ता जागा झालाय. अरे तुला तुझं लगीन कवा झालं हे तरी ठावा आहे का? काय म्हणते? लगीन लगीन तसं बापू इंग्रज केव्हाच गेलं. अरे मग ते गांधी बाबा टिळक आगरकर स्वराज म्हणत होतं त्याच काय झालं? इंग्रज गेले पण जाता जाता आम्हा सर्वांना स्वराज्य देऊन गेले. स्वराज देऊन गेलं. मग ते कोणी वाटून घेतलं? कोण वाटून घेणार? अहो तुम्ही आम्ही त्याच्याबरोबर
तू छाट पैकी नोकरी धर आणि चांगला मामलेदार हो म्हणजे झालं. नाना मी नोकरी करणार नाही. मी इथंच आहे, शेती करणार, या माझ्या अडाणी बांधवांना लिहायला वाचायला शिकवणार. आणि नाना नोकरीत आहे काय, ती मिळवण्याकरता लाख उचापटी कराव्या लागतात. आणि एकदा ती मिळाल्यानंतर टिकवण्याकरता प्रत्येकाची हांजी हांजी करावी लागतात. महागाई अशी, शहरातला खर्च, बायका पोरांचे हाल, कशी तरी या महिन्याची त्या महिन्याला गाठ घालायची. आणि त्यातून एखाद्याची नोकरी सुटली तर हाल खात नाही. म्हणतोच तरी काय तू? अरे आई बाप पोरी शिकवायला पाठवतात ती कशा करता? ज्ञान मिळवायला शिक्षण हे प्रत्येकालाच पाहिजे, पण ते कारकुनीचं शिक्षण नसावं. शिकता शिकता मुलांना एखाद्या धंद्याचं शिक्षण मिळावं, जेणेकरून तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या देशात शिक्षण ही चैनीची वस्तू बनली. अरे मग का शिकत नाहीत ती? अरे त्यातली येळ नको शिकायला. होय होय. आई बाप दिवस रात्र उन्हात अनात पावसा पाण्यात उपाशी तापाशी राब राब राबतात आणि मुलांना पैसे पाठवतात. पण त्या पैशाचं ती मुलं काय करतात माहित आहे? काय करतात? ती मुलं कधी शाळेत जातात, कधी जात नाही. मग यशवंता ती मुलं करतात तरी काय? दुसरं काय का, नाटक, सिनेमा पाहणं, हॉटेलला जाऊन चेंज करणं आणि नाक्या नाकाड उभं राहून पोळीबाळींची टिंगल करणं. या महत्वाच्या कामामुळे अभ्यास होत नाही आणि शेवटी काय, नापास. पण रक्ताचं पाणी करून वाढवणाऱ्या आई वडिलांची मात्र त्यांना कधीही आठवण होत नाही. आम्ही एवढा हाल वनवास सोसून त्यासनी शिकवायचं, ते कशा पाहिजे? म्हातारपणे उपयोगी पडावं म्हणूनच नव्ह. हा अगदी बरोबर बोलला. खरं आहे तुमचं म्हणणं, पण हे विचार तारुण्यात येत नाहीत, म्हातारपणात येतात. नाना, ज्याला काहीच आधार नसेल त्यांनी खुशाल नोकरी करावी, पण ज्याची स्वतःची शेती आहे त्यानं शेती करावी, तुमच्यात मिसळावं. नवीन नवीन तऱ्हेने शेती करावी, नवीन नवीन आदर्श निर्माण करावे. असेलच, पण आपल्या देशालाही भरपूर धान्य मिळेल, आपला देश संपन्न होईल. आणि हे सगळं शिक्षणामुळे समजतं. अरे काय रे, आज काय शेतावर जायचं आहे का नाही? तिथंच घुटमळत आहे. अरे चांगला काफरा बरोबर आला. यांच्या बोलण्याच्या नादात समजा विसरून गेलं. चला मर्दानू. अगं ही भाजी कवा होणार? आत्ता करता कसा? आई हे आहे, काय रे? मी जरा मळ्यात जाऊन येतो. अरे जेवण जा की. नको, परत आल्यावरच जेवतो. म्हणतो ते खरं आहे गाड्या. कशाला म्हणतोय? अरे आजकालचे शिकलेल्या पोरांचं जरा वाईट शिकली की खेड्यात यायलाच तयार नसते. अरे त्यांनी नाटकं, सिनेमा, हॉटेल याच्या सवय लागत्या. खेळात कुठली मिळायच्या? होय बाबा. अरे जरा वाईट शिकली की आई मला इसरत्या तुझी. अरे बाबा कलियुग आहे कलियुग. त्यात एखादा देसून दासायचा. काय काळू? या मालक, बरी आठवण झाली. अरे नव्हती कधी, तरी बरं आल्याबरोबर आलो. आम्हाला बघायला आला नसशीला, तुम्ही तुमचा मळा बघायला नसशीला. काळू तसं का म्हणे नाच, पण आलो का नाही? हा होय मालक, हे काम तुमचं नव्हं. अरे जा, माशाच्या पिलाला पोहा शिकवा लागत नाही. आणि इकडे चल सर जा. चल राजा. ऐकलंस? काय ते? आपण पोराच्या माघारी त्याचं लगीन ठरवलं, साखरपुडा सुद्धा केला. पण पुन्हाच ठाऊक पोराला पोरगी पसंत पडते का नाही. न पसंत पडायला काय झाली? आता तू तुझं बघ, मी माझं काम केलं. आता तू झालं आणि तुझा पोरगा झाला. हे बेस. आई मला भूक लागली, वाढ बघू लवकर. एवढ्या भाकरी होऊ दे, मग वाढतो. काय रे, आलाच जाऊन बाहेर? आलो की आबा, पण यंदा तर ऊस काही चांगला दिसत नाही. अरे त्याचं असं झालं, खत फार उशिरा मिळालं. 4-5 तारीख आलं येईल जोसात. हे बघा, काय म्हणता? ते तुमचं शात आणि मळा तुमचं तुम्ही बघा. यशवंता, काय आहे? तू आपला नोकरी बघ बघू, म्हणजे तुझे 2चे 4 हात करायला मी मोकळी. आई मी नोकरी करणार नाही.
का रे? अगं नोकरी करायचं म्हणजे शहरात राहावं लागणार. गेली 10-15 वर्ष ते बेचव अन्न खाऊन अगदी कंटाळलोय बघ. आई आता तरी तुझ्या हातचं खाऊ दे. परवा ते राशिवड्याची जगताप आले होते. पोरगी शिकलेली आहे म्हणतात. 10,000 रुपये देतो म्हणतात लग्नासाठी. तू मला विकणार आहेस काय ग? अरे पैसे घ्यायचे नसल्यावर तर घेऊ नगस, पण मुलगी BA झाली म्हणतात. एवढी शिकलेली मुलगी मला मुळीच नको. का रे? आई अगं हे आपल्या शेतकऱ्याचं घर, त्यात रोज 10-5 माणसांचा स्वयंपाक करावा लागणार. वेळ पडली तर चिखलात राबावं लागणार. अशा परिस्थितीत त्या शहरातल्या मुली काय कामाच्या? त्यांना रोज स्नो, पावडर, लिपस्टिक लागणार. ती आपल्या गावात कुठून मिळणार? अगं त्यांच्या पायाला लागलेली माती त्यांना खपत नाही, मग त्यांच्या तोंडाला आणि अंगाला लागलेली माती त्यांना कुठून आवडणार? मग तुला कसली मुलगी पसंत आहे ते तरी सांग. आई अगं तू सांगशील त्या मुलीबरोबर मी लग्न करीन. मग आम्ही ठरवलेली मुलगी चालेल तुला? अगं का नाही चालणार? तुम्ही काय माझे वैरी आहात? शाबास पैसा. अरे पोरा, तुझ्या माघारीचं आम्ही तुझं लगीन ठरवलंय, तुझ्या मामाच्या लेकी. बरं झालं. मग आता असं करा, उद्या मामाच्या गावाला जाऊन या, पोरगी बी बघा, जागर करा, आणि येताना ज्योतिबाला बी जाऊन या. तुझ्या आईनं नवस केलाय, तुझं जागृत दैवत आहे. बरं आहे आबा, 4-5 दिवसात जाऊन येतो. नाही, तुझ्या मामीचा सांगावा आहे की जागरालाच या. अरे प्रत्येक वर्षाला आम्ही दोघं जात होतो. आमचा तू आहेस. ठीक आहे, मग उद्या सकाळीच निघतो. जाताना काळूला घेऊन जा. बरं बरं. आहेस खरी. कोण आहे? गुमान पुढे या, नाहीतर रोज सारा गाव गोळा करेन मी. तू आहेस? कशी गंमत केली. अगं पण मी किती घाबरले. काय ग, तुला काय वाटलं? यशवंतराव काय तुझं आपलं काहीतरी. अगं काहीतरी कसं तुझं तू अंदाज सांगते की आज. पण मला असं सांग, खरं एवढे देखणार आहेत यशवंतराव? त्यांना 15-16 वर्ष झाली. खूप शिकलेत म्हणा. असं वर्षलेत जातात. आई म्हणत होती. काय म्हणत होती? जा बाई सांग की काय म्हणत होती? आई म्हणत होती आज येणारच म्हण. अगं पण किती लाजते. माझ्याशी बोलताना इतकी लाजते. त्यांच्याशी बोलताना काय करशील ग? त्यांच्याशी खुळी ग खुळी. अगं आता असं ध्याचं नसतं या. आणि समज ते तुझ्या जवळ आले आणि त्याने तुझा हात असा टक्कन धरला. हात धरला असा ग, आणि तुझ्या कमरेत हात घातला. कमरेत हात घातला असा ग, आणि तुला जवळ ओढली. जवळ ओढली अशी ग, आणि तुझं तोंड वर केलं. तोंड वर केलं हे असं ग, आणि आपलं तोंड तुझ्या तोंडाजवळ आणलं. तोंडाजवळ आणलं हे असं ग. मग आपण झटकन मान खाली घालायची. आणि मग काय? मग ते पुन्हा आपली मान वर करते. पुढं पुढं काय? मग ते हळूच आपली मान अशी खाली आणते ही अशी. आणि काय? आपण तशीच मान ताट ठेवायची आणि कपकन डोळं झाकायचं आणि तोंड उघडं ठेवायचं. हे कुळचटा सगळं आपण सांगितलं होय. मामा क्षमा करा मला.
काल मी ओळखलंच नाही तुम्हाला. अगदी तुमच्या पाया शपथ. वेडी कुठली? अगं काल मी थट्टा केली तुझी. असली कसली जीवघेणी थट्टा. काल ते तसं रडवलं आणि आज हे असं. खरं सांगू, तुझं कालचं वागणं अगदी बरोबर होतं. मला ते फार आवडलं. अगं शहरातल्या आणि खेड्यातल्या मुलीत हाच तर फरक आहे. शहरातल्या मुली जरा ओळख झाली की लागल्या गुलुगुलू बोलायला. तारीफ चालली खेड्यातल्या पोरींची. अगं तारीफ नाही, खरं तेच सांगतोय. तर मी अशी अडाणी आणि गावंढळ आणि त्यातून तोंडाने फटकळ. तुम्हाला कशी आवडणार? तुम्हाला आवडायची म्हणजे नाजूक, गोरीपान, लाजत मुरडत चालणारी आणि गळ्यात हात घालून खुदकन हसारी. होय की नाही? आता तुला लहर आली वाटतं थट्टा करायची. यात कसली बाई थट्टा? बर ते जाऊ दे. काय काय आणलंय राणी सरकारांनी? अहो नाही हात धरायचा. हा मग कसा धरायचा? चांगला बाजत गाजत 100-500 माणसात धरायचा. हे मात्र मला माहित नव्हतं. काय ते मला समजावून सांगा ना. आज तू मात्र मला शिकवलंस. आपण काय? अगं लग्नाच्या अगोदर नवऱ्यानं बायकोचा हात धरायचा नसतो. मग खोटं काय त्यात? चांगला वाजत गाजत धरायचा असतो. हा असा. कुणी बघेल ना. सोडा ना. काय ग, तुला पाणी आणावं सांगितलं आणि हे बघत बसल्यास होय? काय ग हौशे, लाज वाटते का असं चावटपणा करायला? आणि तुला वाटते का असं उघड्यावर करायला? अगं पण तुम्ही ग बसाव. गप गुमान इकडे ये. दादा तुम्ही पण या. कशा दोघीच मध्ये वेळ आमचा घोळ. अगं ये ग, ही माझी मैत्रीण हौसा आणि तिचे पती श्रीपती दादा. आपले बाळू काका आहेत ना, त्यांचे चिरंजीव. नमस्कार. नमस्कार. आणि हे लाज आधी लाजून घे. हे यशवंतराव हिची कारभारी. होय? हो, बसा की. जरा भाकरी खाऊन घेऊ. अहो मी तिकडे भाकरीच खात होतो. बसा ना दादा. बसा. आता तुम्ही म्हणताय तर बसा. हौशे जा भाकरी घेऊन ये जा. आणते लवकर ये. काय मामा एक दिवस झालं बरं का. कशाच? कांदा द्यायला म्हणून आलो आणि तुम्ही ठरलं तर मला इटीला. मग त्यात काय बिघडलं? बिघडत काय नाही. झालं ते बी बरंच झालं. परवापासून मी बी बसूनच होतो. माझा बी तेवढा चालत गेला. मामा चला जाऊया तिकडे. कुठे? अहो ती दोघं बोलत्या का जेवत्या ती तर बघूया का भांडत बसली. भांडत? भांडत कशा बाई? खोट हौशे मी तुला खाऊ द्यायची नाही. का ग? आधी नाव घेतलं पाहिजे. कशाबद्दल? चोरून बघितल्याबद्दल. होय घेतलंच पाहिजे. चांगलं छान नाव घ्यायचं. पण आधी तू घे. नाही आधी तू घेतलं पाहिजे. बरं बाई घेते ना. मोठं मोती खरभर पसरले आणि शिरपतरावांचं नाव घेताना माहेर विसरलं. आता तू घे बाई. आता घे की. चांदीचं ताट लाडवानं भरलं काठोकाठ. चांदीचं ताट लाडवानं भरलं काठोकाठ. यशवंतराव बसले जेवायला. समया लावल्या 360. वा लग्न आधीच नाव घेणं सुरू झालं. या हौशीने सांगितलं बघा. असं तिला भारी हौशी आहे. पण कशासाठी ते नाही सांगितलं. काय यशवंता, देवाला जायचं केव्हा ठरलं? उद्या सकाळी जाऊन येतो की. हा हे बरं झालं. म्हणजे जत्रा झाली उद्या देवदर्शन. बरं येसू तुम्ही जा यांच्या बरोबर. मी एकटी नाही जायची. मी एकटी जाई. हौशे तू पण चल माझ्या बरोबर. मी कशाला उगीच पाठ राहते. दादा चला ना. मी पण. हो चला की संघ. आता तुम्ही चलाच म्हणताय तर जाऊया. तसं काही तुम्हाला नको.
माझा रंग गोरा गोरा, काळजाचा कागद बाई नवा कोरा कोरा. पीरतीची बनवाशाई कशी करू नका घाई घाई अहोराया, करून करा तुम्ही सही अहोराया, करून करा तुम्ही सही अहोराया, करून करा तुम्ही सही. तिच्या काळजाचा कागद कोरा कोरा हाय, फिरतीची करा जरा घाट मोठी शाई. पावडाली व्हायची करा किंवा घाई, पावडाली व्हायची करा किंवा घाई. जरा टाकाला वळण पाडा, असं ठळक अक्षर काढा. जरा टाकाला वळण पाडा, अहो असं ठळक अक्षर काढा. उठा जन्माचा हिशोब मांडा, उठा जन्माचा हिशोब मांडा. तुमच्यासाठी उघडून बसले, तुमच्यासाठी उघडून बसले या देहाची वही अहोराया, करून करा तुम्ही सही अहोराया, करून करा तुम्ही सही. तिच्या काळजाचा कागद कोरा कोरा हाय, फिरतीची करा जरा घाट मोठी शाई. पावडाली व्हायची करा किंवा घाई, पावडाली व्हायची करा किंवा घाई. शब्दा शब्दांचं नातं जडवा, शब्दा शब्दांचं नातं जडवा. शिनकाराच्या रसात बुडवा, शिनकाराच्या रसात बुडवा. नवलाईची कहाणी घडवा, नवलाईची कहाणी घडवा. लिहून काढा कुठं बी धाडा, लिहून काढा कुठे बी धाडा. दोघांचे कुठेही अहोराया, करून करा तुम्ही सही अहोराया, करून करा तुम्ही सही. तिच्या काळजाचा कागद कोरा कोरा हाय, फिरतीची करा जरा घाट मोठी शाई. पावडाली व्हायची करा किंवा घाई, पावडाली व्हायची करा किंवा घाई. हात हातात राया मिळवा, माझ्या नजरेला नजर भिडवा. हात हातात राया मिळवा, माझ्या नजरेला नजर भिडवा. मला प्रीतीच्या बाळात खेळवा, मला प्रीतीच्या बाळात खेळवा. कुठवर ठेवू काळीच पोर, कुठवर ठेवू काळीच पोर. सरणाबाई रातही अहोराया, करून करा तुम्ही सही अहोराया, करून का तुम्ही सही अहोराया, करून करा तुम्ही सही. आणा बघू इकडं बाई. अगं विसू, तेवढा चहा नेऊन बाहेर दे. काय रे, आता घड्या मोडते बरं का. कशानं? अहो चावी कवा घातली हा? बघतोय तिकडं, चावी आता इकडं. अरे तिकडं कुठे गडाकडेच बघतोय की. वा बघा मी बघतोय ना, सारं ध्यान तिकडंच आहे. आता येतील की चिया घेऊ, तेव्हा बघा म्हणजे झालं. काहीतरी बरोबर नको. मालक आता जागून झाला की ज्योतिबाला जायचं आहे. या सावकात जाऊन जोडीनं माझ्या मध्ये अडचण कशाला. हा मी जातो माघारा,
आबा म्हणतील पोपट बी तर शाळाच आहे. हे बघ, आधी देवाला जाऊन येऊ, मग जाऊया की. आबा काय अरे हो 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 एवढी घाई का जायची? आल्यासारखं 4 दिवस राहावा, देवदर्शन करा आणि बस जावा. मी तेच म्हणतोय, पण हा कुठं ऐकतोय? का रामबुवा, तिकडे काय कोर्टाची तारीख ओळखली का काय? नाही म्हणजे आपलं अगं हात का करतोच आहे? आबा अजून लगीन व्हायचं आहे. ही आपल्या दाजी नानाची सून. बरं बरं, तुम्ही आता असं करा, आंघोळी करून घ्या, न्यारी बी करा. मी मळ्यात 2 वांग्याला पाणी देऊन येतो. मामा, मग असंच करूया की. कसं? आम्ही सुद्धा मळ्याकडे देतो आंघोळीला, म्हणजे आंघोळी होईल आणि फिरणे होईल. बरं, गार पाण्याची सवय आहे ना तुला? आहे ना. मग काय अहो, ऐकलं का? जी आम्ही मळ्याकडे जातो, हा पोरं बी येणार आहेत. बर तेव्हा येशू बरोबर त्यांची मी न्यारी पाठवून द्या. बर हं? जरा लवकर. होय. मी माघारी जेवायला येतो. हा. हं? हा. अगं अजून इतके लांब पळत असते नाही का? तरी बरं इतकंच थांबलीस. गराड्यावर उडी टाकली असते. द्वाडा तू मध्येच कशी काय टपाकलीस? अगं तुझा आबा आला होता आमच्या मामांच्याकडे. त्यांनीच सांगितलं यशवंतराव आल्याचं. तेव्हा म्हटलं जरा तुझी सीरत कशी दिसते ती जरा बघावी. तर तू का भित्र्या हानीवाने त्यांना ना उड्या मारत निघाली. हे दडा खरे चांगला आहे ते यशवंतराव. यशवदा, ए यशवदा, काय गाई? अगं जरा पिठाचा डबा ठेव. मामी तिला कुठे दिसत नाही? ती मामा बरोबर गेली आज. हिला हे घे मीठ. हा अगं तुला मी डबा मागितला. अगं मीठ नव्हं पीठ. काय ग आत्ताच कशाने एवढी थांबवली? गभा हसे. अगं लग्नाच्या आधी असंच होतं समजायचं. बरं मामी मी चलतो. का ग का खाई? बस की. नाही नारी पण जायचंय मळ्यावर. चलतो काय? ये पुन्हा. येस मॅडम 2 कांदे चिर बाई. होय, जनावर पिथरलेलं दिसतंय. केव्हा अंगावर उडी गेली काय सांगता यायचं नाही. म्हणजे काळ्या, अरे बघत नाहीस काय? गळ्यात अजून दावं बांधलेलं दिसत नाही. काय झालं का? बोट कापलं बघ. कसल्या नादात होतीस? झालं आता बोट कापलं. मळ्यात जाऊन येत आणि काय काय होते कुणाला लागलीच का? तो बी थट्टा करायला. थट्टा नाही ग, लग्नाच्या आधी समजा पुरी अशाच भांबावत्यात. भाव द्यायचा. मी नाही काम करणार आता काय. बरं बाई तू कायच करू नका, मी सगळं काम करते. ये इकडे. हे बघ आंब्याचं झाड तुझ्या बाण लावले. लगीन झालं त्या वक्ताला. अरे एक फळ हे असलं गोड म्हणशील तर अगदी साखर. आबासाहेबांच्या हाताला गुण हायच तसा. खरं आहे. बरं मामा काय यंदा फळी एवढं एवढं बारक कसं का? खोळतो नाही का काय तू? अरे आत्ताची कुठं मोहर आलंय. एक फळ उशिरा येते. एडपट कुठलं काहीतरी ते असं झालं बघा. बर ही पेरवाची झाड तुझ्या आईने लहान असताना लावली. होय, तरी मी तिला सांगत होतो इथे लावू नको लावू नको. पण ऐकतो कोण? रडून रडून नुसता गोंधळ केला तिनं. अरे गुलाबी पेरू म्हणजे यो असला तांबडा भडक. अरे पाखरं आणि पोरं नुसती तुटून पडायची. तुटून पडायची का पेरवावर? हा मग बर तुम्ही आता असं करा, त्या झाडाखाली निवांत बसून ऊस खावा. मी तर उसाला आणि वांग्याला पाणी देऊन येतो. खेस रे. या या या.
न्यारी तोवर येते काळजी करू नका न्यारी ती गायकवाड मा काय चाललंय ना का हा चाललंय का हा लवकर लावण करायची हा करतो की उद्या जत्रा आहे सुट्टी पाहिजे का नाही काय शिरपा आबा आलीस वय आबा काय घ्या बघू लवकर हॅरी करून हा. मला जायचंय घरला जायचंय घरला होय अरे वा वा रोज घरला चल म्हणून मिनट्या कराव्या लागतात आणि आज आली नाही तर लगेच द्यायला निघाली आबा आबा काय तुम्ही ऐकलेत आणि ते नाही कुठे दिसत हे? हं? ते म्हणजे कोण ग जावा तिकडं नाव घेतेच वाटत अगं अजून लगीन व्हायचं आहे लागला का तुम्ही बी थट्टा करायला हा? असं ना मी जातेच कशी ए, थांब 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 माझी न्यारी मला इथे ती बघू काय अजून एक वाकर पा द्यायचंय आणि यशवंत त्या झाडाखाली बसलाय त्याची न्यारी तिकडे घेऊन जा बरं सोड सुकी भाजी भाकरीन कांदा घ्या आबा नेऊन दे त्याला काय होय मी पाण्यापाशी खात बसतो बर हं? होय जा. मालक वहिनी आल्या अरे जा मामांना बोलून आण. चा 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 आपण नाही जाणार अरे जा म्हणतो ना. काय नको जायला मी आबांना तिकडेच भाकरी देऊन आले हा? याला म्हणतात नसीब अगो बाई काय झालं वहिनी आबांना कांदाच द्यायचं विसरले की काळू बघ असं कर, तुझी भाकरी घे, कांदा घे आणि खात खात जा मामांना नेऊन दे. वहिनी द्या भाकरी अहो अहो भाकरी खाताय ना मामा कांदा घ्या हा? ए, बाजरी द्या राम राम बरं झालं आला. काय श्रीपती बरं आहे ना? ठीक आहे. इथं आता काम चाललंय हो ना. आपण वरच फराळ करू. आमचा फराळ झालाय अहो चला लगीन घर आहे असं काय करता. करू कसं तरी करू नाही तुला दिसतंय का नाही तुला लग्नाला येऊ नको मस्त तर कुठल्या जी सगळ्यांना फराळ दिला दिला की आणि हा चहा कुणाला शिवाजी बाळाचा बसली बरं तो वरती घेऊन दे आणि पोत्यातले 2 नारळ काढून दे मला जा काय घेऊन येतो नारळ भाजी निवडलीस का मग जा की लवकर आता आम्ही की नाही हळदी कुंकू विसरून आलोय असं होय आबांनी सांगितलंय आतेकडून आण देतो हा पारू ए पारू आले काय हे बघ मांड्यात हळद कुंकू काढून दे पाहुणे विसरून आल्यात बरं, जा आणि हे बघ हिरा आणि काय लागलं तर मागून घ्या बरोबर जा काढू आलो आलो अरे नारळ आण की आणतो त्याच्यानं मागितला चहा आता घेऊन गेलो नारळ चहा ठीक आहे बरं नारळ हे काय तुम्ही मागितला नारळ मी आणला चहा धन्याने मागितला चहा घेऊन गेलो नारळ असं घेऊन येतो नारळ येडच आहे कशाला बेटा हळद कुकू काढते पाहुणे विसरून आल्या आता सगळी द्यायलाच सांगितले आता काय म्हणावं द्वाड्यातने एवढं जाण्यात झालं नाही त्यासनी लग्नाला आल्यात तर इग्नाला पाहुणं जवळच आहेत ना मग
फुकट माझे समज मेल्यास मी. अगं हा दुर्ड्या फराळाच्या झाल्या तरी बी अजून मागत्यातच. किती दिवसाची उपास आहेत द्वार कुणाच माहिती. अगं ह्याच्यापर्यंत जोंबारी बरीची भीक मागा येत्यात गेलते तरी आणत्यात. आकाशावरचं असंच काम नाहीतर काय. खजिन्यावर दरोडा आणि कोळशावर पारा. समजा कसं फुकटात मिळेल. जेवण बी पाहिजे आणि ताट बी पाहिजे. आपल्याला काय करायचंय? माळ्याचं मका आणि कोल्याचं भांडण करणाऱ्याचं करायचं आणि कोटाळ्याच्या पोटात दुखायचं. तिला घेवाय बघितलं का? आता या पिढीला जाऊन सांगितलं तर काय सांगणार? आम्ही काय खोटं बोलतोय? मुलं रागाच्या आत तर भीक मागायला याव कशाला? डोळ्याला कुठली काय? मावशी काहीतरी भांडण काढून हे लगीन माझ्या मनात मोडायचं आहे बघ. काहीतरी जोडवाने काय बुद्धीस. अगं मी माझ्या पोराला मागणी असते ती नाही म्हणाली. नाही म्हणाली तर नाही म्हणाली. त्यांच्यावर काही जबरदस्ती आहे काय? जबरदस्ती नाही पण माझ्या पोराला ही नाही काही ना. तुझ्या पोराचं लगीन राहिले काय? नाही पोरं नाही पण काय का मावशी हे घ्या फराळाचं. हे बघा सगळ्यांनी द्या. पोरातली ते चुकवू नका. आणि काय लागलं तर मागून घ्या. बस काय मी का आता पुन्हा जायची नाही बघ तिकडं. काय काय तिथलं बाळका काय वाटतं ते बोलल्या मला. अरे अक्का तिथे होत्या. अक्का साहेब होत्या डोंबरी बिकारी दोरोडकर म्हणाले. काय वाटतं ते मोठ्या बोलू पण ड्राय कर. तुझा खेळायचा. तुला काय करायचं मी बघते काय करायचं. आणि हे बघ कुठे बोलू नको. काय पावदेशनी रीत कशी काय झालं ग? अगं आपली हिरा कुठं हळद कुंकू मागायला गेली तर केवढा अण्णा पाहुणे. अगं पण झालं तरी का? हिरा हळद मागायला गेली तर भिकाऱ्यात गन्ना केलं की नाही? होय होय भिकाऱ्या. अगं तिला सांग 5-50 माणसं घेऊन जातात माझ्या घरात रोज. चला आजचा लवकर सामान मागून घ्या. काय झालं का आता? काय होत राहिलं आम्हाला? चोर भिकारी डोंबारी लवकर सामान बांधायचं. आम्ही आत्ता टाकली बोलून आणतो. काय ग काय झालं एवढं लगेच घरात वाढायला? आता या घरात पाणी किती असेल? अगं पण झालं तरी काय? आधी मला भिकारी डोंबारी पाहुणं म्हणतात. पाहुणं? अगं कुणाला? समजाची समजाची असं म्हणतात. आता हातातलं पायतन घुरून विचारतो त्या पाहुण्याला. होय होय पाहुण्यातली कशाला धनाजीलाच विचारूया. मी बी काय गप बसतीये का काय? तुला खावं नाही? रोज 5-25 माणसं असतात न्यारीला माझ्याकडे. माझ्या ऐकून अगं 12 बैलाचे दावं नाही माझ्या गोट्यात आणि दोघं आम्हाला भिकारी म्हणते. काय होते मावशी? असं होतं कधीतरी खायच्या वेळेला. असं काय करता? वा वा लागली का असं म्हणतात तरी घ्या ना. चला ना चला या घरात पाणी सुद्धा असं नाही. अरे माझ्या पोराच्या लग्नात 3 दिवस गावची तुला बंद होती. खावं नाही तुला? खावाय पण जर माझे काय ऐक. अरे विचार तुझ्या पाहुण्याला काय किंमत आहे तुझी. 50 बिघा जमीन आहे माझी. इतकंच घेईन त्याला. अरे आम्ही आमची नामं आलोय का? तुम्ही चोर, तुम्ही भिकारी, तुम्ही डोंबारी. तुम्हाला खायला मिळत नव्हतं म्हणून चिंता आलात. आम्ही चोर. अरे इतकं घे. तो तुमच्या अरे इतकं घे. तो तुमच्या आम्ही चोर. आम्ही डोंबारी. अरे इतकं घे. आम्ही चोर. आम्ही डोंबारी.
चला मुलीला ना बघूया. चला मुलांना, चला लवकर. थांबा, बंद करा हे सगळं. अरे पण झालं तरी काय? काय व्हायचं राहिलंय? म्हणजे आम्ही भिकारी, आम्ही चोर. तू मोठा समृद्ध लागून गेला केले. असं यार घेऊन पेटगाव जाऊ नकस. का असं तर सरळ सांग. आता काय एक म्हणून सांगायचं का काय तुला? अरे सकाळ पाहुणं बोंब मारत्यात, चहामध्ये साखर नाही, तरी बी आम्ही गप बसलो. पुरीच्या अंगावर हळदीचं पातळ आणलं, कुठल्या सनगराकडनं येऊन आणलं कुणाला ठाऊक, तरी बी आम्ही गप बसतो. आता वाईट हळद कुंकू आणायला पाठवलं तर मला बोलावणं भिकारी आणि डोंबारी. तू मोठा तालेवार असा लागून गेलास की नाही? अरे जा, कुठल्या तालेवाराची पोरगी आणायची असं तर आण, मी माझी पोरगी देणार नाही. नाही आता हळदी लागले ते पण धुवून देईल. काय समजतात काय मला तुम्ही? धुवण्याचं असे बघूया की. बघा का? बघाच असं मग घ्या का ते बोर तुम्ही. दुपारा गाड्या कोण आडवं येईल त्याचं मुर्द पाणी पत्र पाणी धनाची काय करतोस? गबेश, तुम्ही त्याचीच बायको. मोठ्या मानभावीपणानं दारात लगीन करायचं काढलं आणि आम्हाला भिकायला डोंबाळी बनवलं. गबेश, तू तिचाच पोरगा. चला व्हा पुढं, कसं जातंय ते बघूया. थांबा पोरानो, घेऊन जातोय ना बा? जाऊ दे. धनाजी लक्षात ठेव, 1 महिन्याच्या आत ह्याच मांडवात तुझ्या पोरीचं लगीन माझ्या पोराशी नाही लावलं तर मिशी काढून ठेवीन. अरे मिशी काढून ठेवते, मोठा आला लगीन लावणारा. तू बी ध्यानात ठेव, तुझ्या पोरापेक्षा छाक पोरगा बघून तर पुढची बोलणी करायची. कसं? बरोबर. ऐकलं का? काय पाहुलं काय म्हणतात ते? काय म्हणतात? आपल्या गाणं बघायला आले. किती मुली आहेत बदली? म्हणजे इतकी वयच आहे मला की नाही, अजून दोघींची व्हायची. दोघींची बी? अहो, एक पारगाव का काय दिली होती म्हणा. दिली होती पण ते मोडलं. मोडलं? का? झालं भांडणाने मोडलं. का? कशा बाई मोडलं? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही आपलं बघा. बघा नको आम्हाला असले भांडखोर पाहुणे आहे. आम्हाला सुद्धा असं पाहिजे चौकशा करणारा पाहुणा नव्हतं. चला ना, चला चला. काय तरी पाहुणा आहे नाहीतर काय नाही. कशी लागले मी सख्याच्या नादा, या सदनाच्या नादा, या द्वाडाच्या काय ग नादा. मला जडली गमदनाची बाधा, बाई मला जडली गमदनाची बाधा. या आलो आलो. जी काळ्या मिरच्या तोडायच्या सोडून गाणं म्हणत बसलाय सोय. त्याच काय झालं ते आपलं नादात होय. नाही तुम्हाला एक सांगायचं राहिलोच बघा. ते रे काय? ह्यो तुमच्या लग्नाचा विस्कूट त्या नरशा मौण्याच्या बायकोनं केला. नरसू मोहण्याच्या बायको ना? तो रे कसा? त्याचं काय झालं, हिरा आली होती हळदी कुक्कू मारायला. तेव्हा मी तिथं उभा होतो. आई साहेबांनी पारूला हात मारून हळदी कुक्कू द्यायला सांगितलं. पारू गेली आत, हळदी कुक्कू काढायला लागली. तशी नरसी मौण्याची बायको म्हणाली कशी, लग्नाला आल्या का इग्नाला ह्याच्या परा डोंबारी बरी असं म्हणाली ती? होय. आणि लगेच शिंद्याच्या बायकोनं सूर वडला, ह्याच्या परा डोंबारी बरी भिकारी बरी काय वाटल ती बोलली, तोंडाला येईल ती. बरं मग? इकीनं सूर धरला आणि बाकीच्यांनी फेर धरला. हे ऐकलं हिरानं आणि जाऊन सांगितलं मामीला. अरे पण हे तुला कोणी सांगितलं? पारून. आणि मला बी खरी काय भानगड घडली हे काढायचंच होतं. लग्नात फुकटच्या फौजदारक्या करायच्या आणि लष्करच्या भाकरी बाजायच्या सवयच असती बायकासनी. एकूण असं घडलं तर? जानबा पाटील, अहो जानबा पाटील. कोण आहे? आम्ही सावर्ड्याचं पाहुणं आहोत. राम 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 राम. अहो मग दारातच का? आद्या की. होय. पाहुण्यांचं घर तर सापडलं. पाहुणं मी तुम्हाला ओळखलंच नाही बघा. अरे तुझा म्हातारा आमच्या चांगल्या ओळखीचा आहे. बाबा होय? बाबा ते गेल्यात मळ्यात. येतील आता इतक्याच.
काय काम काढले सा? अरे पोरगा बघायला आलो होतो आम्ही. बघितला का बघायचा? बघितलं की. मग ठरवायला आमचं बाबाच पाहिजे असतील आता. ठरवू त्यांच्या बद्दल आम्ही कसं ठरवायचं. मग ते गेल्यात मळ्यात येतील आता इतक्यात. तो पण न्यारी करून घ्या. कशी काय बी घाई नाही सावकायची होती. काय म्हणते काही गडबड नाही. जरा पाणी मागवा बघू. अहो पाणी आणा पाणी. घ्या पाणी. हातपाय धुवून घ्या आणि न्यारी करून घेऊया. न्यायालयाची एवढी घाई का? बाबा आला म्हणजे समजे एकदमच बसू. हे कोण तुमची बहन वाटतं? नाही माझी बायको. आम्ही तुम्हाला बघायला आलो होतो. मी एक आहे की आणि दुसरी काय कापायची आहे? अगे हे जरा सरळ बोल की. लोकांना बोल नका. आता घालून कमरत लाग. असा का काठी राहिला? अरे जरा सरळ बोल की. आता जाता का घेऊ काट्या? नाही चला येताना का नादाला लागू. चला काय? अरे अरे जरा गावाच्या बाहेर ये. फर्याद न पाय काढून तुझ्या हातातून देतो. अगं झालं की नाही? झालं की. माडीवर कोण आहे? कोणी नाही. मालक एकलंच आहे. अहो माझं जरा ऐकता का? सांग की काय म्हणतेस? मी जरा सावर्ड्याला जाऊन येऊ का? कशाला? धनाजीला आणि त्याच्या बायकोला 4 सोबत सांगावं म्हणते. आता त्या घरात पाऊल टाकायचं नाही. मग हे मोहरं व्हायचं कसं? दिस तर भराभर चालल्यात. मग चालणार का? तसं नव्हं. धनाजी गावोगाव हिंडायला लागलाय नवऱ्या बघायला पोरीसाठी. आणि त्यातला एखादा ठरवला म्हणजे ठरवी नका. आपण आपल्या पोराचं लगीन कसं व्हायचं? राहील त्याचं लगीन. नशिबात असेल तसं होईल. आणि आपली नामना जाईल ती? नामना जाईल ती माझी. तुझी नाव वीज डोसकं खाऊ नकोस. जा खाली. काळू तू जरा सावर्ड्याला जाऊन ये. वहिनीला काय? तुझ्या वहिनीला नाही रे बाबा. श्रीपतरावना सांग मी ताबडतोब बोलवले म्हणून. आणि हे बघ गुपचूप जायचं आणि गुपचूप यायचं. कुणाला कळता कामा नाही. काय आता आलं का तुझं पुन्हा? पड जा बघू आधी. मग असं झालं म्हणताय? होय पण आता कसं करायचं? मग आता असं करा. कसं? आजची रात राहावा. बर सकाळी बघू नवरा मुलगा. सकाळी म्हणजे? आज गावात जत्रा आहे. बर. गडबडीत जमायचं नाही ते. नाही ते समजा खरं आहे हो. पण दिस लई थोडं राहिल्यात म्हणून म्हणतो. तुमचं म्हणणं खरं आहे पाहुणं. पण लग्नाच्या गोष्टी आहे. गडबड करून चालणार आहे का? हे खरं आहे. यांचंही म्हणणं काही खोटं नाही म्हणा. खोटं नाही. खोटं खरं आहे ना? होय. मग चला बरं तेवढी बरोबर. फुकट बोलदार. आपल्या गावात पाहुणे आहेत. दंगा करायची. मला असा कोणतरी आलाय. कोणाचं कारण? ही असंच पाहुणा आलेला आहे. हो अरे मग जरा शिस्तीने बघा. आमच्या चाललंय. तुम्ही किती मध्ये पडता? चालू करा. पुढे सुरू. भीत भीत मी प्रीत केली ग. हात सख्यान मुरगळला. आई ग काय झालं ग? आणि शालू माझा नवा कोरा सुरगळला. आणि शालू माझा नवा कोरा सुरगळला. भीत
सुरगळला आणि शालू माझा नवा कोरा सुरगळला आणि शालू माझा नवा कोरा सुरगळला जरा दम धर येऊ दे तरी त्यासनी का दादासाहेब कुठं बाहेर नाही यायचे गेले पारगावला होय अगं यशवंतरावांची इच्छा देती हा डावर आहे तुमचा चल मी नाही थांबायची असं पण नाही मला नाही काय असं पण सांगितलं ना मला थांबायचं नाही म्हणून मी थांबणार नाही म्हणजे थांबणार नाही मला असं अचानक आलेलं पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल नाही? आश्चर्य नाही पण तुमच्या धाडसाचं कौतुक वाटलं. धाडस? अगं त्यात कसलं आलंय धाडस? पाटलाच्या जातीला असं मागच्या दाराने यायची फोड केव्हापासून लागली? मागल्या दारा नका, सरळ आलोय की. मग सरळ घरी यायचं होतं, असं चोरासारखं मळ्यात का? मला फक्त तुला एकटीला भेटायचं. का?
आणि माझे आई वडील काय वैरी आहेत तुमचे? वैरी नाही, पण असं डोक्यात राग घालणाऱ्यांना भेटून काय उपयोग? राख आम्ही घातली का तुम्ही? आता तरी सरळ बोलणार आहेस की नाही? सरळ वागणाऱ्या बरोबर सरळ बोलायचं. बरं ते जाऊ दे, तू लग्नाला तयार आहेस की नाही? पाटलाच्या जाती भीक मागायची चाल तेव्हापासून सुरू झाली. यशोदा, लग्न केल्यावर बायकोला द्यायचं, मला नाही. तू माझी बायकोच आहेस हळद लागली म्हणजे अक्षता पडल्या असं होत नाही. आणि हळद लागली म्हणजे लग्न झाल्याप्रमाणेच आहे. आणि हळद घातली म्हणजे लग्न मोडल्यासारखं आहे. म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस तर? मुळीच नाही. कसं करणार नाहीस तेच बघतो. म्हणजे तुमच्या वडिलांनी केलेली ईर्षा आता तुम्हीच पुरी करणार तर? तसं समज. मग तुम्ही ऐका, माझ्या वडिलांनी केलेली ईर्षा आता मी पुरी करणार. आणि त्यापूर्वी मी तुला अशी उचलून नेली तर? नेऊन दाखवाच, असं हिंमत तर नेऊन दाखवाच. ठीक आहे, जातो मी. थांबा, आणि पुन्हा असं चोरासारखं येऊ नका. चांगलं 5-50 माणसात येऊन मला उचलून ने, तरच मी तुमच्याशी लग्न करेन. तसंच करतो. यशोदा, काय केलं गे? तुला नाही कळायचं ते. धनाजी, काय? माझं तर ऐकतोच बाबा. बोल बाबा बोल. आज 15 दिवस झालं गावगाव फिरतोय. हा. अन्न नाही, पाणी नाही, भूक नाही. आपण सारखं फिरतोय. कुणाचं घर दिसेल तिथं जेवतोय, पाणी दिसेल तिथं आंघोळ करतोय, गाव दिसेल तिथं वस्ती करतोय. त्याची कड लागायची का हो बाबा? धनाजी, काय माझं ऐकशील का जरा? सांग बाबा सांग. आता मी कोणाचं बी ऐकायचं ठरवलंय. हे बघ, अजून माघारी जाऊया. अरे कसं बी झालं तरी तुम्ही मेवना यायचा. हा, म्हणजे मोडलेलं लागेल पुन्हा जमवायला जायचं म्हण की. हा, जमायचं नाही. अरे माझं ऐक त्याचं नाव काढू नकस. काय? अरे हे तिळा सुटायचा कसा? आता आपण काय म्हणता? माझं जरा ऐकशील? सांगा. अरे तू मध्ये बोलायचं नाही. हा. तुझ्या बोलण्याने समजा घोटाळा होतो यावर. असं होय, ठीक आहे. हे तोंड बोल. हे पहा, मी तुमच्या आता पाया पडतो. तुम्ही काय बी कराल, माझी तेवढी आबरू वाचवा. हा बर. मग आता महिन्यातलं दिस किती राहिलं? 10 राहिल्यात. मग दिसल तो नवरा ठरवायचा. दिसेल तो नवरा. हा, दिसल तो नवरा ठरवायचा. हाय कबूल? बोल, तो नवरा ठरवायचा. हाय कबूल? हाय का कबूल? कबूल कर आधी, कबूल कर. कबूल कबूल. अगं, तिनेच आमच्या वेळेला विचार कसला करतीस? काढून टाक हे लग्नाचे डोसक्यातनं. कसं होईल तसं होईल. आई, अगं एकदा मनोभावानं वरलेला पती असताना दुसऱ्याचा विचार करणं सुद्धा पाप आहे. अगं आपण काय मुद्दाम केले, सहज घडलं. अगं आई, अगं सहज घडतंय ते सुद्धा पाप असतं. ते कसं ग? आई, रेणुका देवीची, तिचे पती ध्यानस्थ बसले होते. ती नदीवर पाणी आणायला गेली. नदीत गंधर्व कुमार आंघोळ करीत होते. त्यांच्याकडे ते एकटं पाहत राहिले. आणि मग अगं तिच्या मनात विचार आला, असला देखणा पती मला असतात काय? बस एवढंच. आणि ती लगबगीने घरी परतली. पण ही गोष्ट जगदगीच्या लक्षात आली. तिने रागाने तिच्याकडे पाहिलं. देवी बिचारी थरथरा कापू लागली. आणि ऋषीने परशुरामाला आज्ञा केली, शिर उडव तिचं. मी परशुरामाला शिर उडवलं. एवढ्याशा गोष्टीचं केवढे प्रायश्चित्त. शेवटी परशुरामाच्या विनंतीवरून मातेला जिवंत केलं. देवीनं क्षमा मागितली त्यांची. अगं पर ते देव होत, आपण माणसं आहे. पण आपण त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. मला नाही पटत. आई, तुला सांगून ठेवते, माझ्या मर्जीविरुद्ध काही झालेलं मला मुळीच खपणार नाही. बाकी तुमच्या पोरगीचं नशीब लई चांगले. बरोबर काय? असा पोरगा उरकून सापडायचा नाही. मग बोला पाहुणे, आणि काय काय राहिले बरे? आता आमच्याकडनं काही राहिलं नाही. सगळं छान झालं बघा. आलं ना बघा. मग सह्या करा बघू. या जरा सहीला. नाही म्हणजे पोरगा जरा बघायला मिळाला असता म्हणजे बरं झालं असतं. आता तू शिकारीत कवा येतोय कुणाला ठाऊक. शिकारीचा दांडगा ना दिसतो या. तर मामलेदार, कलेक्टर, फौजदार आमच्या पोराला घेतल्याशिवाय शिकायलाच जात नाही. अरे वा वा वा. मग शिकार अगदी मायावर बसून करत असेल नाही? मायावर?
माळ्या बसून शिकार करावी साहेबानं, आमच्या पोरानं नव आमचा पठ्या जनावर उठून मारतोय. आतापर्यंत तुमच्या पोरगाने शिकारी किती केल्या हो? अहो कुणी सांगावं, त्याचा कुणी हिशोब केला या. तरी पण माझ्या समजुतीप्रमाणे आतापासून 10-15 वाघ तर सहज मारला. 10-15 वाघ? 10-15? 30-40 वाघ म्हणा. 40 वाघ? डुकर 300-400. 300-400 डुकर? गावठी, जंगली आणि पाखराची तर काही गणतीच नाही. होत्या ना असं नाही म्हणजे मग त्यांचा एखादा फोटो बघायला मिळेल का? फोटो आणि एखादा अहो ढिगाण मग काय तर. अरे परवा त्यांना ते कलेक्टराबरोबर काढून घेतल्या फुटा आहेत ना मग त्याच्यातला घेऊन येत पाहुण्यांनी दावाय पाहिजे. आता काय म्हणायचं तुम्हाला? एवढं तुमच्या देण्यात नाही वय. परवा कलेक्टर जेवायला आलं आणि पोरानं फुटू दावलं, चांगलं म्हणून घेऊन गेलं नाही होय त्यांनी. मग असं केलं परवा ते मामलेदाराबरोबर नाही तर फौजदाराबरोबर काढलेलं त्याचं फुटा आहेत ना मग त्यातलाही घेऊन ये. आता मात्र हात झाली तुमच्या मोर. अहो त्या आडलीच्या फाडली आला आणि त्याला तुम्ही फुटूत दावला असा आणि तो चांगला म्हणून साहेबांना दाखवायला घेऊन गेला तिकडेच. मग आता काय करायचं पाहुणं? मग आता काय करायचं? घेऊन गेला म्हणता, मग आता काय करायचं? नाही नाही थांबा, योग हाय. हा तुम्हाला चालतं का बघा म्हणजे झाले आहे ना आदल्याशी मुक्कामाला इकडे यायचं कसं गावला यातला कंच वा वा अरे आज याचा निकाल लावलाच पाहिजे. मग किती जण का बसायचं? अरे हातच्या काकणाला आरसा कशाला? आता यशवंत आला की इच्छा काय रे एवढी कसली मीटिंग चालली? हा यशवंत, आबांचा काय विचार आहे? अरे कशाबद्दल? तुझ्या लग्नाबद्दल. अरे आबा काय मनावच घेत नाही. तू बी काय हातपाय हलवीत नाही. मग त्याला सुटायला कसा? हे बघा, आबांच्या परवानगीशिवाय मला तरी काही ठरवता यायचं नाही. अरे मग आता कितीच राहिल्यात? आबांची आबरू ती आपली आबरू. होय, ती घालून कसं चालेल? आता कसं झाक बोललास? ते म्हणतो असं केलं तर कसं? पोरगीच पळवून आणून लगीन लावलं तर? पळवून? नाही नाही, अरे आपल्याला कोणाची डोकी फोडायची नाहीत. नाहीतर का आपली नामना घालवायची? तसं नव्हे. अरे आपण सगळ्यांच्या विचाराने काय ते ठरवूया. उद्यापर्यंत काय ते सांग, याच्या पुढे आम्ही ऐकणार नाही. काय म्हणजे? बरोबर आहे. चलतो आम्ही. चला चलतो. गोदा, हे गोदा राजी बोला. या या या. लग्न कवाची? कवाची काय, परवाच्याला हळदी आणि तेरवाच्याला लगीन. राजीबा पोरगा कसा आहे? पोरगा होय छान, एकदम छान. फोटो बिटो आणलाय का नाही? आणलंय तर होय. थांबा घेऊन येतो. बस. अगं बाईजा, आमचं येणे म्हणत होतं पोरग जनावर उठवून मारतोय, शिकारी तर लई लागाय. अगं असतं येते भादर, पोरगा मात्र झात मिळाला. यो बघा फोटो बघा. अगं ये मावशी, माझ्या आजीसारखं दिसतं की ग. अगं ये आजीचे, पोरगा बघतीस तर आजी बघतीस. आणि इकडं त्यातला पोरगा कोणचा? अच्छा एवढं ओळख ना. आणा इकडे. मी धावतो. हो बघा मांडीवर बसले. दाजीबा, नाका जरा लक्ष दिसते. असू द्या. अहो आम्हा त्याला पोरगा असंच असते. तुमचं तुम्ही बसत बसा, मला जरा काम आहे. अगं खुळे, लहानपणी पोर नक्कीच असतं या. आणि इकडं गोदा, हे गोदा, गोदा. नाही आपण माझं ऐका काका, माझं ऐका. आलं गेलं विसरून सगळं जाऊ द्या. नाही तू अजिबात बोलू नको. मी ठरवून आलो लगीन. हा मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघ हे श्रीपती, तुला वाटल्यास मी जमीन लिहून देतो. आपण काका जमीन काय घेऊन बसलायसा? बोलू नको. हे बघ तुझ्या आटोक्याच्या बाहेर असं तसं सांग, तालुक्याला जाऊन दुसरा सावकार गाठतो. काका ते जमीन खरेदी मागतील तुमच्याकडे. लिहून देईल पण लगीन सोडणार नाही. काय चेष्टा आहे काय? काका तुम्हाला किती पैसे लागतील? कमीत कमी 7-8 हजार रुपये तरी लागतील. म्हणजे काका तुम्ही आपली ईर्ष्या पुरी करून आबासनी मिशी खाली उतरायला लावणार म्हणा की. मग काय सोडणार आहे का त्या म्हाताऱ्याला? काका तुम्हाला आता कपड्यापुरतच पैसे पाहिजेत ना? होय.
अहो मी 1000 रुपये देतो की. 1000 रुपये त्याने काय काट होणार? अहो असं काय करताय काका? संध्याकाळी तालुक्यात आबा आलं की सगळे पैसे देतील. नक्की. अहो काही काळजी करू नका, मी आहे ना मग. मग काय हरकत नाही. बरं काका, पाहुणं कोणत्या गावचं म्हणाला सर? अरे आपलं तंतनपूरचं माधबा पाटील, त्यांचा पोरगा रावसाहेब. रावसाहेब पोराला शिकारीचा नाद दांडगा असं. अरे जनावर उठवून मारतो. भलं बहादर. पण काका तुम्ही जर बसा इथं, मी चहा पाठवून देतो आणि पैसे मी घेऊन येतो. हे मुख्य. अरे चहा घेत बसायला येळ हाय कोणाला? पैसे घेऊन ये पहिल्यांदा. अरे रात्र थोडी सोंग फार झाली आहे आता. आबासाहेब, आबासाहेब, या या काका. काय यशवंता, बरं आहे ना? हो. तुमच्या कृपेनं सगळं ठीक आहे. तू नोकरी सोडून शेतीच्या मागे लागलास हे ऐकून फार बरं वाटलं. नाहीतर आजकालची पोरं गाव सोडून शहराच्या मागे लागतात. होय, सध्या तसं झालंय खरं. आहे बघ पोरा, तुला कधी काही कशाची मदत लागली तर हा काका तुझ्या पाठीशी आहे एवढं लक्षात ठेव. बरं ते जाऊ. आबा कुठे आहे? आहेत ना माळीवर. आहे, मी जातो. आणि अक्काला सांग मी आलोय म्हणून. सांगतो ना, लवकर सांग. आई, दाजीनाना आले. आणखी एक चहा घेऊन जावं. पारू कुठे आहे? अगं तूच पाठवलीस ना माझ्याकडे. हे असं होतंय बघ. मशगतीचा महिना सुरू, आड वाटेला नको ग शिरू. अहोराया मळ्यात गंमत करू, ग सजने उसात पाणी धरू. अहोराया मळ्यात गंमत करू, हे सजने उसात पाणी धरू. पाणी धरू. अहोराया मळ्यात गंमत करू. भर दुपारी भरल्या मळ्यात अग लाडान पडन गळ्यात. भर दुपारी भरल्या मळ्यात अग लाडान पडन गळ्यात. लोक बघून काढत्याल खुळ्यात, लोक बघून काढत्याल खुळ्यात. तोल जाईल किती सावरू, तोल जाईल किती सावरू. अहोराया मळ्यात गंमत करू, ग सजने उसात पाणी भरू. उसात पाणी धरू. अहोराया मळ्यात गंमत करू. हे
इश्काची भारी शराबी, गाठी भेटीची गोडी गुलाबी, नशा इश्काची भारी शराबी, साऱ्या जन्माची होती खराबी, साऱ्या जन्माची होती खराबी. नको भलताच हट्ट तू धरू, नको भलताच हट्ट तू धरू. पाहुराया मळ्यात गंमत करू, ग सजने उसात पाणी धरू, पाहुराया मळ्यात गंमत करू, ग सजने उसात पाणी धरू, पाहुराया मळ्यात गंमत करू, हे सजने उसात पाणी धरू. पाहुराया मळ्यात माझी फिस्ट कशी छाक आणि दणदणी झाली पाहिजे हा? नुसते फिस्टच नव्हतं मग त्याच्यावर सुरंगाचा तमाशा झाला पाहिजे. होय झाला पाहिजे. अरे आजकाल नागदाशी तोंड कुठं करते काय रे? तो आपल्याला वळायलाच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे हो ही हमारी चाबीची घरात पाताळ घालली मी जोरंगाच्या पायात, ते काय जमायचं नाही. चार महिने जमायलाच पाहिजे. बाबा चाबीची जोरंगाला नाचवली मी. ते का पैसे तू दिले होतेस? अरे दुकानातल्या बांगड्यात सोडल्या मी, टाकल्या तुझ्या खिशात, लागलंच तुझ्या वेळा. अरे त्यातल्या 2 बांगड्या मी दुकानात मोडल्या हा? आणि त्याच पैशाने सुरंगाला नाचवली. उगा सुक्का रोग खाऊ नको. गुमान लग्नाची फिस्ट दे बघू. अरे माझ्या गुमांना मग तुम्हाला दुकानात जाय मिळाल ना. ते काय बी असो, बांगड्या आम्ही चोरल्यात की नाही. बाकीचा वाढीचार नको, काय ते आटपायचं बघा, काय ते ठरवून टाक भाऊ. पाहिजे तर उसने पैसे मी देतो. चल ठरवून टाक. पैसे मी देतो. त्याला काल पावसे प्यायला तू पैसे दिले मी. अरे तुझ्या छप्पन माझ्या गिऱ्हाईक आहेत. हे बघा लग्नाला जे काय जमायचं नाही. अरे लेको करता तुम्ही आणि पाहताना जातो मी. हाताला काय झालं? अहो तुमच्या बंधुराजांनी मुलीचं लग्न ठरवलं. अहो जमीन सह विकायला काढली त्यांनी. मग आता कसं करायचं? तो काही का करणार, आपल्याला काय करायचं. ये श्रीपती ये. नमस्कार आपण. ये बस ये. आई हे आई काय झालं ग? तुझ्या मामाला लेकीचं लगीन ठरवलंय म्हणा. अगं मग बरंच झालं. ठरवी ना का, तू काय काळजी करतेस, जे व्हायचं असेल ते होणारच. अरे पण आमचा आबा कुठं आहे? होय पण आताच गेलं. असं होय. यशवंता आलो आबा. आता तुम्ही दोघं बोलत बसा बरं. बाकी काही म्हणा, आबा बदलाची मिसळ काढून द्यायला लागणार. होय तर. आता परत येताना तिकडनंच यायचं आहे. बाप दाखवी ना तर शार्ट घाल. वय पण आता गाड्यांचं कसं करायचं? म्हणजे काय? नाही म्हणजे माझी एक गाडी आहे, मग पण एक किडाच आहे. आता किडा कसा आहे? माझ्या एका बैलाला खांदा आलाय ना. हो मग कसं करायचं आता? अरे येऊन दे की. आता चौगल्याचं बैल आहे की ह्याच्या बैलाला बरोबर जमतोय. जमतोय कवा काय उद्याच्यालाच निघायचंय. आणि माळावर कोण कोण येणार आहे? अहो दुसरं कोण कोण, तुझी ननन, त्या शिवाची बायको, त्याची सासू, झालं त्याची पोर, हा आणि शंकरची बायको. पैसा आयला शंकरची बायको धराची राहिली. वय तेवढी धरा बघू. काय शंकरची काय बायको म्हणता? यादीत र. असं का म्हणायचं? सिद्धी और सिद्धी, सिद्धी और सिद्धी. चार जमलं तेली त्यांच्या गळ्यामंदी भेली, गळ्यामंदी भेली त्यांची म्हातारी मेली, तिला चौघांनी नेली आणि चौघासनी माती देऊन माघारी आली. आला बघ आला बहुरूपी आला, चला 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 आता लग्नाला चला. आला बघ आला बहुरूपी आला, चला 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 आता लग्नाला चला. बंडूनानं खंडूनानं लग्नाला चला. धोंडूबाई कोंडूबाई लग्नाला चला. बंडूनानं खंडूनानं लग्नाला चला. धोंडूबाई खंडूबाई लग्नाला चला.
न्याला आली भेंडाची गाडी झूल घालून झुपली या बेडकाची जोडी हो वराडाला न्याला आली भेंडाची गाडी झूल घालून झुपली या बेडकाची जोडी पट्ट पट्ट बसा करा चट चट घाई हो पट्ट पट्ट बसा करा चट चट घाई परकरासाठी बघा रुसलीवर माई परकरासाठी बघा रुसलीवर माई बंडूनांना खंडूनांना लग्नाला चला दोंडूबाई कंडूबाई लग्नाला चला जिप्रा कुत्रा बडीतोय तडा तडा ताशा सनई वाजवीत गोमाशा निमाशा जिप्रा कुत्रा बडीतोय तडा तडा ताशा सनई वाजवीत गोमाशा निमाशा तान्या पोरांनीच केला सुरू बेंड बाजा तान्या पोरांनीच केला सुरू बेंड बाजा वेशीतच वराडाचा झाला गाजवाजा वेशीतच वराडाचा झाला गाजवाजा बंडूनांना खंडूनांना लग्नाला चला दोंडूबाई कोंडूबाई लग्नाला चला चिंचच्या पानाच्या केल्या पत्रावळ्या 1.5-2 गव्हाच्या केल्या लाख पोळ्या हो चिंचच्या पानाच्या केल्या पत्रावळ्या 1.5-2 गव्हाच्या केल्या लाख पोळ्या तांदूळ घेतलं 5 केला 7 हांड भात तांदूळ घेतलं 5 केला 7 हांड भात वराडाला पुरून उरला हांडा भर आत वराडाला पुरून उरला हांडा भर आत बंडूनांना खंडूनांना लग्नाला चला दोंडूबाई कोंडूबाई लग्नाला चला बंडूनांना खंडूनांना लग्नाला चला दोंडूबाई कोंडूबाई लग्नाला चला बंडूनांना खंडूनांना लग्नाला चला दोंडूबाई कोंडूबाई लग्नाला चला बंडूनांना खंडूनांना लग्नाला चला त्या आईला आमच्या अगोदर नंबर लावला नंबर तर लावलाय बायको कशी मिळून असते लागला का तुम्ही आमच्या नावानं बोंबलाला अरे मी का नंतर का मटका घेऊन काय का आम्ही मटका घेऊन नंबर आला म्हणजे भाव खाऊ नको अरे होय लेखा गावात तर पोरी तुझ्या वाड्याला सुद्धा उभा राहत नाहीत माहित आहे ना माहित आहे की तू तुमच्या डोकेबाज मित्रातल्या पोरी कशा राहतील पळणारच त्या पोलीस 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 कुठं आहे तुमचा पोरगा आपण शिरजी त्याला आवाला होऊन पळून जाते मी बघितला त्याला जागरते आपण ते काय बोलू नका काय बोलू नका हवाला धरती का कुठं आहे तो पोरगा हितात जमला असेल झालं काय झालं काय चोरी करताय शाला तुमचा पोरगा चोरी करते काय वाटतं तुमचा पोरगा आणि त्याचे 4 मित्र आमच्या दुकानामध्ये अंतर करायला आले आणि काय केलं आणि ते सोन्याच्या 4 बांगड्या चोरल्या काय म्हणताय काय रावशा अरे काय म्हणतात काय सांगतो सर सांगतो ना मी नाही घेतला अरे काय घेतला आणि माझ्या किती टाकला हो नाही अरे मग कुठं आहेत त्यातला 2 विकल्या आणि 2 बकुळा गेल्या बकुळा मी नाही रघुने घेऊन केला गेल्या हो शिरजी मी तुमच्या पाया पडतो त्याला सोडून द्या तुम्ही सांगशीला तेवढं पैसे मी तुम्हाला देतो अहो ते माझं एकूण ते एक पोरगा आहे आज त्याचं लगीन आहे पै पाहुणे देखत माझी आबरूच आहे नको तुम्ही सांगशीला तेवढं पैसे देतो सोडवा त्याला सोडवा तुम्ही उठा तुमच्याकडे बघून सोडते 1000 रुपये देते देतो 6,000 सोड मला नवरा मुलगा बघितला
लई देखलाय बघ शिकारी तर लई नाही जनावर उचलून मारते म्हण आता हे जनावर कसं सांभाळावं नसतं हौसे लाज वाटते का अगं पोरीनं घात झाला काय झालं नवरा मुलगा चोर निघाला पोलीस सांगितलं तेव्हा घेतलं पोलिसांचं पाय घातात घालता कंबाल्ड मोडलं पाहतं मग 1000 रुपये घेतलं तेव्हा पोलीस गेलं मामा सगळ्याची हवा आहे आमच्या वेळी सांगितलं तेव्हा मामांची खाली त्याला दस्तकला घेऊनच पाहुण्यात विचारलं त्याला नको मामासाहेब काय करतात ते बघूया कारखानं गुन्हच उधळलं हे जर पाहुण्याशनी कळलं तर लगीन मोडतं का काय याची भीती वाटते आम्हाला वय वय अहो काय करावं त्या पोलिसाच्या आणि शिडजीच्या पाया पडता पडता पुरे वाढत आता पाहुण्यांच्या बी पाया पडायला लागतं का काय कुणाला ठावं त्यांच्या पाया पडायची जरूर नाही म्हणजे पाहुण्यासनी तुमच्या पाया पडायला लावतोच ते कसं ते कसं जरा थांबा जा रे पाहुण्याचे बोलवले म्हणून सांग बरोबर कसं म्हणताय सांग कसं अरे त्या दिवशी तमाशात दंगा करणारं पोरग तुझा जावई होणार आहे हे जर आम्हाला आधीच कळलं असतं तर आम्ही लगेच ठरवून दिलं नसतं हे समज खरं आहे पण आता हे विसरलं पाहिजे विसरलं असतो मग पण त्याला पकडायला पोलीस आलाय ते सुद्धा ठाव आहे आणि असं असून सुद्धा तुम्ही गप बसलायचा मग काय करू तुम्ही नुसतं बोलाच पण आता बोलून काय उपयोग थोड्या वेळाने अक्षदा पडणार हे पा ते जर लगीन मोडलं तर उद्या माझ्या पोरी संघ कोणी बी लगीन लावणार चालायचं त्या परास काही नाही त्या परास भजी हो आहे पाहुणं तुम्हाला बोलवलंय मला होय येतो मंडळी जाऊन येतो जाऊन चला कशाला राम राम बसा तुम्हाला का बोलले कळलं असेलच की नाही बा नाही सांग रे पोरगीला वाकाऱ्या का होत्यात काय म्हणता नाही म्हटलं आम्हाला बनवू नका तिला दिवस गेले लगीन होणार नाही जावा परत नका असं म्हणू नका मी तुमच्या पाया पडतो हे समजा खोट आहे खोटं तुम्हीच बोलताय हे लगीन होणार नाही जावा परत नका असं म्हणू नका मी तुमच्या पाया पडतो हे कुवाड आहे हे लग्न होणार नाही नका असं म्हणू नका हे लगीन मोडलं तर पुढं माझ्या पोरीचं लगीन होणार नाही मी तुमच्या पाया पडतो माझ्यावर दया करा काय म्हणशील ते देतो आणखीन 5000 रुपये द्यावे लागतील काय कबूल कबूल आहे घेतो मी पण हे लगीन मोडू नका हो. नाही मोडत लागा जावा तयारीला जातो या राम राम नमस्कार बसून या काय झालं काय होतंय तू काही काळजी करू नकोस आता मी सगळी व्यवस्था केली आहे बर काही गडबड नाही ना होणार गडबड कसली होती आता मी हाय ना इथं बघा मी आता जातो तू जा ग पण लक्षात ठेव हं तुझी तयारी आहे ना मग हाय आज सगळे मी जातो मग तू जा मी हाय इथं हा अंतरपाठ धरा या हो मुलाला घेऊन या लवकर चला लवकर हो आपण नवरी कुठे आहे नवरी हो आणतायत अहो इकडे या काय ग अहो नवरी मुलगीला बोलवाय सांगा की सांगतो अहो भटजी नवरी मुलगीला बोलवा बघू हो मुलीला जरा घेऊन या बायको कुठे आहे म्हणजे येते आता थांबा का आम्ही एकदा घेऊन आणतायत
हार घ्या. मामा आज तुमच्या भाचीचं नशीब लई मोठं. अरे या मामाची भाची आहे ती अण्णासाहेबांची मुलगी. हो पाहुणं पाहुणं अक्षिता घ्या की. आणि शिकारी बी आहे म्हण. लय बिरकी पोत्याने पाकर मारल्या मला. येडपराणीवर मला विचारतो माझी पोर कुठे आहे. पळाली असं खबरदार असं बोलला असतं. याची पोरगी कुठं आहे. माझी पोरगी कुठं आहे. माझी पोर कुठं आहे. बरोबर आहे. काय बरोबर आहे. मी काळूरामला बघितला होता. काळूराम हा बघितलं. तुमच्या गावात आमची पोर पळवली जाते याची तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. खबरदार कुणाची शरम करतात. यात तुमचाच काहीतरी डाव असला पाहिजे. तुमचा डाव नाहीतर काय. माझी बायको नशीबच खोट. काहीतरी करून लगीन जमीन होतं ते मी मोडलं. पोरगी गेली पळून. जावा पाटला काढा आणि पोरगीला घेऊन या. तर आपल्या पोराचं लगीन व्हायचं नाही. जातोय ना मग. जावा लवकर. तोंड बघत पळवू नका. जावा जावा. आईकडे काय बघताय. घेऊन या तिला. जातोय ना मग. चल रे चल. माझं लग्न होईल का गं? होईल तुझं लगीन आता. काय झालं बावची. काय होईल आता. दाजीबा आता घेऊन येते. काय बी काळजी करू नका. कोणी माझ्या पोरीला पळवून दिली असत. काय होईल आता देवाला ठाऊक. थांबवा गाडी थांबवा. थांबा म्हटलं थांबा ना. मला कुठे राहायचं. आबा आबा आबा. हाण ना. हाणची जोरात. हाणची जोरात. हाण हाण. कुठे नेता मला. कोण तुम्ही. थांबा थांबा. आबा हाण ना. आलो बरोबर. काय पाहुणं लय जोरात दिसताय. हे ठोंब्यानो गाडी चालवता येत नाही तर बसता कशाला. आता पहिला आडवायला त्याला काय करायचं. येडपा काय कुठला. भरा सापडला होता या आमच्या वाघाच्या दाराक्यात. आता काय तुम्ही याला होऊन सपान पडलं होतं का. काय चव्हाण पाडलं होतं. घे बाजूला गाडी. घे बाजूला गाडी. काय श्रीपती काय झालं. काय काळजी करू नका. सगळं ठीक होते.
आता येतो तेवढा. चला तयारी लागा. चला चला. बर जे झालं ते झालं. आता गाडी बाजूला घ्या. आम्हाला मोरची गाडी गाठायची. आधी सांगायची नाही का? होय अहो, मग आम्ही येतो की मोरची गाडी पकडायला. असं म्हणता. बरं बरं जरा बाजूला. काय बोर. काढू थांबू नकास, गाडी मागवाच की. शुभमंगल जरा जरा आवर जरा. अरे लाज नाही वाटत दुसऱ्याच्या पोरी पळून आणायला. तसं असेल तर उजळ माथ्याने यायचं होतं. दाखवला असता हिसका. खबरदार कुणी बोलाल तर. हिंमत असेल तर उतरा खाली आणि करा 2 हात. असं येसू ही हिंमत तुझी. आबा तुमची यशोदा केव्हाच मिळी. आता मी यशवंतराव पाटलाची बायको आहे. कारटे टाळकं फिरलंय तुझं. नाही बाशिंग बांधलेलं सरळच आहे. मुस्कट फुरून टाकी रे. जाधवांच्या कुळीला काय मालावलास. नाही ठरलेल्या नवऱ्याबरोबरच लग्न केलंय. दुसऱ्याचा हात नाही धरला. त्या परत दुसऱ्याचा हात धरला असता तर बरं झालं असतं. मग कुठे राहिली असती तुमची जात आणि आबरू. आणि आता कुठे जायची राहिलीये. काय बोलताय बाबा. तुमच्या अशा बोलण्यानं तुम्हाला बाबा म्हणायची देखील लाज वाटते. आईप्रमाणे बहीण, भावाप्रमाणे मेवणे आणि मुलाप्रमाणे भाचा, ही सगळी नाती गोटी सोडून तुम्ही मला कुठल्या तरी कसायच्या गळ्यात बांधणार होतात. म्हणजे मी ठरवलेला नवरा कसा होता होय. नाहीतर काय सांग होता. 1 नंबरचा चोर आणि मवाली. तुमची इच्छा पुरी करण्याकरता आहे ती जमीन विकून मुला बाळांच्या तोंडातला खास काढून तुम्ही त्याची ओंजळ भरणार होतात. पण हे तुझ्या कल्याणासाठीच करीत होतो. सब खोट. बाबा बाबा अजूनही थोडा तरी विचार करा. कुठली तरी बाई काहीतरी बोलली असेल त्याचा केवढा परिणाम. एवढ्या तेवढ्या कारणावरनं जर असे सारखे भांडत राहिलं तर हा मराठ्याचा महाराष्ट्र नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे हे असले प्रकार. हे लहान लहान पोरं उद्या मोठी झाल्यावर खोट्या ईर्षेपायी घरादाराची राख रांगोळी करतील. आई बापां बहिणीची नाते राहणार नाहीत. बाबा बाबा अजूनही विचार करा. तुमचा काही राग असेल तरी आपल्या पोरीवर काढा. पण ही असली प्रेमाची नाती तोडू नका. बाबा बाबा हा खोटा पायांना पाडू नका. पोरी मी चुकलो. मला माफी कर. नाही बाबा मला क्षमा करा. मीच लहान तोंडी मोठा घास घेतला. नाही नाही पोरी आज तू माझे डोळे उघडले. मी तुझी माफी मागतो. बाबा बाबा मग क्षमा यांची मागा. पाहुणं आमची चूक झाली. आम्हाला माफी करा. अरे धनाजी गैरसमजुतीनं झालं त्याला चूक तरी कशी म्हणायची. आणि आपली चूक कबूल करणं यासारखा जगात दुसरा मोठेपणा नाही. यशवंता जोडीनं मामाच्या पाया पडा. औक्षवंत धनाजी गावातून लुगडं नेसून जाऊ नगस. पण मला मात्र लुगडं नेसून जावं. हा का तूच मला नेशीव.